आश्चर्यकारक प्रेमाचे रंग. प्रत्येक पुन्हा एकटाच जुन्या आयुष्याबद्दल विचार करत बसलेला होता. आई सुरेखा ही शिक्षिका होती, म्हणून ती त्याला नेहमीच सकारात्मक विचार करायला सांगायची. कारण ज्यावेळी फक्त आपल्या आयुष्यात ऊन पावसाची ओढाताण होते ना, तेव्हा तेच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढील मार्गावर वाटचाल सुरू ठेवायचे गरजेचे असते. आई अजून शाळेतून आलेली नव्हती. प्रतीकला मात्र असेच बसल्या बसल्या आचल आठवणीला आली होती. तो पण काय करेल, त्यांनी कॉलेजमध्ये खूप मैत्री केलेली होती आणि तीच मैत्री हळूहळू प्रेमाकडे वळालेली होती. आचल ही खूप स्नेहल व मृदू भाषी कन्या होती. आचलचे वडील हे दिल्लीतील एका सुप्रसिद्ध उद्योजक होते. त्यांनी स्वतःनेच आपल्या मुलीचा सांभाळ केलेला होता आणि तिचे लग्न एका चांगल्या कुटुंबामध्ये व्हायचे होते. आचलच्या आईचे लहान वयातच निधन झालेले होते, म्हणून तिच्या वडिलांनी स्वतःच आईवडिलांचे स्नेह देऊन तिचे पालनपोषण देखील केलेले होते आणि तिच्या संगोपनाची पूर्ण काळजी देखील घेतलेली होती. प्रतीकचे पण शिक्षण पूर्ण झालेले होते आणि तो आता एका चांगल्या मार्केटिंग कंपनीमध्ये काम करत असे. पण प्रतीक आणि त्यांची आई मध्यमवर्गीय कुटुंबातले असून सहजपणे आपले आयुष्य जगत होते. आचलचे वडील असा विचार करत होते की या घरामध्ये त्यांची कन्या आनंदी जीवन जगणार नाही. आपल्या समाजामध्ये अजूनही अशी विडंबनाची गोष्ट व्याप्त आहे की कन्याला अद्यापच स्वतःचं लग्न ठरविण्याचे पूर्ण अधिकार देता येत नाहीत. ही खंत आहे आणि या समाजातील परंपरेचे पालन करून कन्यांना आपल्या प्रेमाचा त्याग नेहमीच करावा लागतो. फक्त याच परंपरेचा बळी पडलेली आचलने प्रतीकशिवाय वडिलांच्या इच्छेप्रमाणे वेगवेगळ्या मुलांशी लग्न करायला भाग पाडले आणि पलीकडे तर ती मात्र प्रतीकच्या आईमध्ये आईचे प्रेम शोधायची. पण ते म्हणतात ना की देवाने आधीच जोडपे बनविली असतात. फक्त याच विचारामध्ये बुडून मुली मोठमोठ्याने आज्ञा पालन करत आनंदी राहून लग्नासाठी हो म्हणतात. हो, प्रतीक असा विचार करत बसला होता की मुलींना प्रेमामध्ये विश्वासघात करणे स्वीकार्य असते, पण आपल्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी प्रतिकार कधीच करू शकत नाही. त्याला राहून राहून उमलण्यासाठी दुःखांच्या वेळी त्याला पाठिंबा देत राहिल्या ह्या प्रेमळ आठवणी आणि मग तो स्वतःलाच विचारतो, याच्यात आम्ही प्रेमाचं काय दोष आहे? बरं, आयुष्य तर वेळेप्रमाणे सतत पुढेच जात असतं. एक क्षणही कुठे पण थांबत नाही. तेवढ्यात सुरेखा येते आणि म्हणते, काय रे, कशाला काळोख ठेवला आहेस? आणि प्रतीक, अरे मुला, असेच जीवन तर जगणे असते रे. त्यामध्ये चढउतार होण्याचे बंधन ठरलेलेच असते. अशावेळी आपण या पृथ्वीवर मनुष्य जन्म मिळाले म्हणून हात जोडून देवाचे आभार मानले पाहिजेत. कारण जेणेकरून आपण एकमेकांना मदत करून पण प्रेम देखील अनुभवू शकतो. जगामध्ये असे नाही की ते एकाच प्रेम असते. फक्त निरनिराळ्या वळणावर डोळ्यांनी दिशा फिरवली की आपल्याला चहूकडे प्रेमाची फुले भरलेली दिसतील. आणि प्रेम म्हणजे हृदयातील भावना असते. आपण मनापासून ते अनुभवाल ते आपल्याला तितकेच जवळ वाटेल. मुला, तुझ्या वडिलांच्या निधनानंतर मी त्यांच्या प्रेमळ आठवणींना मनामध्ये प्रेरणास्थान देऊन आयुष्यातील प्रत्येक नवीन क्षणांना सोयीस्कर पार पाडले. तुझे संगोपन सुद्धा स्नेही आणि प्रेमाने करायचे होते. आचलने प्रेम आपल्या अंतरंगात बाळगता जिव्हाळ्याचे प्रेम अशा प्रकारे पसरावे की प्रत्येकजण या भावनेने तुला स्मरण ठेवेल. प्रत्येक नात्यामध्ये प्रेमाचे वेगवेगळे रूप असते. फक्त ते प्रेमाचे मन ठेवावे लागते. आचल सुद्धा त्यांच्या वडिलांच्या प्रेमाच्या बंधनामध्ये बांधलेली होती, म्हणून तिच्या निर्णयांचे गैरसमज करून घेऊ नकोस रे. मग हळूहळू वेळ निघून गेला आणि प्रतीकने आपल्या आईच्या गोष्टी समजवून आपल्या भावी विकासासाठी पूर्ण काळजी घेतली. यांचा परिणाम म्हणून प्रतीकने स्वतःच मार्केटिंगमध्ये व्यवसाय देखील सुरू केलेला होता आणि भरपूर यश मिळवू लागला होता. मिश्राजी प्रतीक बरोबर काम करायचे. प्रत्येकजण त्यांना काका देखील म्हणायला लागले होते आणि तो आता वडिलांसारखेच त्यांच्यावर प्रेम ठेवत असे. व्यापाऱ्यांच्या युक्त्या समजून दोघे पुढे जात होते.
एक दिवस मिश्राजींनी प्रतीकला सल्ला दिला की आजकाल तुमच्या व्यवसायाला आणखीन फायदेशीर करण्यासाठी प्रशिक्षणही दिले जाते. त्यासाठी तुला देहरादूनला जावे लागेल. उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये संपूर्ण योजनेसह हे व्यवसाय पोहोचले आहे आणि तिथे तिवारीजींची आणि मिश्राजींचे जुने मित्र होते. त्यांनी प्रतीकची राहण्याची व्यवस्था केलेली होती. प्रतीकचे प्रशिक्षण वेळेवर सुरू होते आणि त्याच दरम्यान प्रतीकने सर्वांसाठी जेवणाचे डबे आणले. तिवारीजी यांची मुलगी सृष्टी खूप सुंदर आणि दयाळू आहे बरं का. ती दररोज या पद्धतीने साखळी सुरूच असते. प्रतीक आणि सृष्टी दोघांमध्ये चांगलीच मैत्री होते. सृष्टी तिला व्यवसायाबद्दल सल्ला पण देते. ती व्यवसायातील इतर कर्मचाऱ्यासह अभ्यागत पर्यटकांसाठी जेवणाची व्यवस्था करते. मसुरी येथे सर्व बागेतील व्यवस्था करण्याचे काम ती करत असते. हिल स्टेशनची राणी मसुरी आपल्या नैसर्गिक सौंदर्य, समलिंगी सामाजिक जीवन आणि करमणुकीसाठी प्रसिद्ध आहे. मसुरी ही गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिराचे प्रवेशद्वार आहे, जेथे हिमालयातील शिखरे आकर्षक आहेत. वर्णन केल्यानुसार त्यांच्या सावलीचे शब्द कमी असतील. हळूहळू सृष्टी आणि प्रतीक यांच्यामध्ये खोल मैत्री होत गेली. पण यावेळी प्रतीक थोडा घाबरलेला आणि ओशाळलेला होता, कारण त्याला असे वाटते की मनामध्ये कुठेही नव्या जागेवर इतर विश्वास ठेवणे योग्य नाही. पण ही सृष्टी मात्र अत्यंत अज्ञात मार्गाने स्वतःच्या अज्ञात जागामध्ये जगत होती. इतरांना आनंद देण्यामध्ये एक अलौकिक आनंद वाटत होता तिला आणि मनातल्या प्रेमाचा गोळ्याला सर्वत्र बहरायचे प्रयत्न करताना आनंद नेहमी आनंद पसरविण्याचा प्रयत्न करायची ती. ते म्हणतात ना मित्रांनो, प्रेमा याच क्षणाचा आनंददायक अनुभव म्हणूनच तर आठवणीमध्ये असतो. एके दिवशी प्रतीक आपल्या प्रशिक्षणाच्या दरम्यान थोड्या वेळाने फिरायला जाण्याची इच्छा करतो. सृष्टीला म्हणतो की मसुरी या जागेची ख्याती खूप ऐकलेली आहे, मी कधीही पाहिली नव्हती. चल जाऊ आपण बरोबर, मलाही एकत्र जायला आवडेल. एकट्याने फिरण्याबद्दल काय मजा, आनंद येईल. अशा प्रकारे तिवारीजींची देखील परवानगी पण देतात. जा मुली, कधी कधी आपल्या कामाच्या मध्ये अवकाश फिरायला पाहिजे. नैसर्गिक वातावरणामध्ये सुद्धा मन अगदी प्रसन्न होते. सृष्टी थोड्या विचारामध्ये गुंफलेली असते, पण जायला तयार होते. परंतु मसुरी अभयोगींसाठी आणि तेथील पर्यटकांसाठी जेवणाची व्यवस्था पण करत असते. तिला तेच काम करण्यात मनापासून खूप आनंद मिळत असतो. मग मसुरीच्या मैदानावरील प्रत्येक दृश्यांचे कौतुक करण्यामध्ये वेळ कधी घालवला जातो हे दोघांनाही ठाऊक नसते. प्रतीकच्या मनात एक वेगळंच आकर्षण होते. तो असा विचार करत असतो की अरे, मी पुन्हा प्रेमात तर पडलो नाही ना, माझी फसवणूक तर नाही होणार ना पुन्हा. यावेळी सृष्टीच्या प्रेमापोटी मनातले विचार मनात लुडबुड करत होते की इतक्यात त्या ठिकाणी सृष्टी येते आणि म्हणते, प्रतीक कशी वाटली सर मसुरी? आमच्या मसुरीची एक वेगळीच मजा असते. प्रतीक फार एकाग्रतेने विचार करूनच विचारतो सृष्टीला, अगं तू देहरादूनमध्ये राहतेस ना? तेव्हा ती म्हणते, अरे माझा रोजचाच प्रवास सर, या जगाने बऱ्याच गोष्टी बोलल्या मला. प्रतीक पुन्हा एकदा ह्या विचारामध्ये होता की सृष्टीच्या नेहमी हसमुख राहण्याच्या स्वभावाला काहीच उत्तर नाही. इतके कष्ट करूनही सर्वांना हसत हसत सर्व व्यवस्था करणे कौतुकास्पदच आहे. मग तो सृष्टीला विचारतो की तुझे जर बहुतेक काम देहरादूनमध्येच असते तर मग रोज इकडे येणं जाणं का करत असतेस? सृष्टींचे मन थोडेसे अश्रुपूरित होते, परंतु आज कधीही न रडणारी सृष्टी प्रतीकजवळ हे रहस्य प्रकट करते. ते म्हणतो, न हो, आपण आपल्याला ज्यांच्यावर मनापासून प्रेम असते तेथेच काही मनातलं गुपित सांगितले जाते. हो, तो असे रहस्य त्यांच्यापासून
मुळीच लपवत नाही. खूप दुःखी अवस्थेत ती सांगते की तिला काम करताना एक दिवस खूप प्रेमळ लहानशी मुलगी मिळाली. इतकी लहान की तिला हलता जागाविषयी माहिती नाही काही पण, आणि तिचे आईवडीलही नव्हते. जेव्हा मला कळाले की मी खराब तावडीत सापडली आहे, तेव्हा कसे तरी तिचे जीवन वाचण्यासाठी मी आले. आणि प्रतीक ऐकून मी स्तब्ध झाले. शांततेने चहूकडे स्वतःला पदभार स्वीकारला. पण सृष्टीने पुढे सांगितले की तिची प्रकृती पाहून तिने तिचे संगोपन करण्याचे विचार केले आणि तिचे सुंदर नाव पण ठेवले खुशी. दिसायलाही सुंदर होती ती खूप. प्रतीक, मी तिला इथल्या शाळेमध्ये शिक्षणासाठी भरती पण केलेलं होतं. जिथे तिथे शिक्षण चांगले व पूर्णपणे होईल तेथे व्यवस्था देखील चांगली असते. आणि मी रोज तिला भेटायला जात असे. तिच्याशी खूप गप्पा गोष्टी करते. मग ती खूपच आनंदी होते. आनंदी खुशी फक्त 9 वर्षाचीच तर होती. मग पुन्हा प्रतीक स्वतःच्या विचारांमध्ये हरवला. सृष्टीने थोडं थांबून विचारलं, तुम्हालाही आश्चर्यच वाटले न हो? या कारणास्तव या छकुलीने मला जीवनामध्ये एक नवीनच धडा शिकविला. आणि त्या दिवसापासून मी माझ्या आयुष्याच्या बागेमध्ये सर्वत्र फुले पसरून बहरायला सुरुवात केलेली आहे. सर, मला त्या मुलीकडून जे प्रेम मिळाले ते फक्त मला मिळालं. आणि असे वाटले की हे क्षण आयुष्य जगायला शिकवितात आणि प्रत्येक आनंद मिळवतात. प्रत्येकाच्या विचाराची शैली वेगळी असू शकते सर. आणि आपण विचारण्यापूर्वीच मलाच सांगून द्या माझे उत्तर. जर तुम्ही मला या आयुष्यामध्ये अर्धांगिनी बनविले तर माझी खुशी पण माझ्याच बरोबर राहील. तरच मी माझ्या सासरी सध्या आनंदातले सुगंधित फुलाचा सुवास पसरवू शकेल. हे ऐकून प्रतीक अगदी प्रसन्न होऊन नाचायला लागला होता. आणि त्याला आज मनाचे खरे आनंद प्राप्त झालेले होते. तो हृदयस्पर्शी मनाने सृष्टीला प्रेमाने जवळ घेऊन आतल्या कंठाने गदगद होऊन म्हणाला, चल सृष्टी, आपण खुशीला पण बरोबर आईकडे घेऊन चलूया. अशा प्रकारे प्रतीकची आईसुद्धा हे आश्चर्यकारक प्रेमाच्या रंगामध्ये रंगून स्तब्ध झाली. तिचा मुलगा प्रतीक, ज्याला आज खरे आनंदी प्रेम मिळालेले होते आणि सर्वात महत्त्वाची भावना मनामध्ये एक वेगळ्याच प्रसन्नतेची अनुभूती अनुभवत होती. जीवनात हेच क्षण आम्हाला आयुष्य जगायला शिकवितात हो, आणि तेच महत्त्वाचे क्षण आठवणीत नेहमी असावेत. अशाच प्रकारे आजची ही कथा इथे समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.